अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचे समोर आले। बारामती पोलीस स्थानकात ब्लॅक बॉक्स सुस्थितीमध्ये असल्याच्या नोंदीबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर योगेंद्र पवार यांनी मोठे विधान केले। आपला पक्ष एक होणार होता हे खरं असल्याचं त्यांनी म्हटलंय। दादांची ती इच्छा होती, साहेबांसाठी आपण ते केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत तक्रार दाखल केली आहे। दरम्यान राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या प्रकरणाचा तपास करत असल्याचं स्पष्टीकरण मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलं। आमदार रोहित पवारांनी दिलेली तक्रार अर्ज गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। जालना जिल्ह्यामध्ये मजुरांसह शेतकऱ्यांच्या योजनांचे 106 कोटी 72 लाख थकीत आहेत। दरम्यान अधिवेशनात आमदार बबनराव लोणीकर थकीत निधी देण्याची त्यांनी मागणी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निधीबाबत दिलेल्या शिफारसी कचरा कुंडीत टाकल्या जातात असं म्हणत लोणीकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। यवत दंगल प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। शिवभोजन योजनेसाठी 55 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली। शिवभोजन योजना पुन्हा सुरळीतपणे सुरू होणार असल्याची माहिती आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे। 70 कोटी निधी चालू वर्षात मंजूर करण्यात आले असून 55 कोटींची पुरवणी मागणी सादर करण्यात आली। अमरावतीचे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रवीण पोटे यांच्या निवडीबाबत घोषणा केली। भाजपला पश्चिम विदर्भात अधिक मजबूत करू अशी प्रतिक्रिया प्रवीण पोटे यांनी नियुक्ती झाल्यावर दिली। रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीबाबत वेग आलेला आहे। जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष होणार असल्याचा आस्वाद पाटील यांनी म्हटलंय। विधानसभेवर सुद्धा येणाऱ्या काळात आपला आमदार असणार असल्याचं ते म्हटलंय। चेतन सिंह केदार यांच्या निवडीविरोधात पंढरपूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। 2 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीमध्ये नाव ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। दरम्यान जिल्हा न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये परिषदेत अपक्षानं भाजपला पाठिंबा दिलाय। अपक्ष विद्या वेताळ यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। नवनिर्वाचित किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगावात दाखल झाले आहेत। राज्यपालांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रपती मुर्मू यांचं स्वागत केलं। आणि आता एक मोठी बातमी, देशातील सर्वात मोठं बजेट असलेली महापालिका म्हणून मुंबई मनपाची ओळख आहे। शिवाय 81,000 कोटींच्या ठेवी असलेल्या महापालिकेचा अर्थसंकल्प कायम चर्चेत असतो। पण अर्थसंकल्प मांडताना या ठेवी मांडण्याचं किंवा मोडण्याचं सुतोवाच केल्यानं वाद पेटलेला आहे। 36,623 कोटी 9 लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालेलं आहे। ज्या वेळेला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आले त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या पहिला हे पण महापालिकेतनं घेतले। आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही जर नाही केलंय ना तर तुम्ही श्वेतपत्रिका देऊन टाका की ही आयुक्तांनी श्वेतपत्रिका दिली पाहिजे। ट्रस्टींचा तो हक्क आहे सगळ्या नगरसेवकांचा। आम्हाला जेव्हा तुम्ही विचारता की भ्रष्टाचारी, जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर 92,000 कोटी कुठून आणले, त्या ठेवी कशा ठेवल्या, आणि तुम्ही पारदर्शक म्हणताय तर 67,000 का खर्च केले, कुठे केले, आणि 36,000 कोटी आता कशाला करताय? काय म्हणजे सगळ्याचा आम्हाला खर्च करणार असं नाही। वर्षानुवर्ष त्या ठेवीवर बसून जे राहिले होते आणि मुंबईकरांचं ज्याने नुकसान केलं त्यांना याचा प्रश्न विचारला पाहिजे। खरं तर श्वेतपत्रिकेची मागणी करणाऱ्या उभाटा गटाला आणि विरोधकांना मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही 25 वर्ष मुंबईला कशा पद्धतीनं खड्ड्यात घातलं याची जर का श्वेतपत्रिका मुंबईकरांना दाखवली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही। आम्ही मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे, पायाभूत सुविधा वाढल्या पाहिजे आणि हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांसाठी वापरला पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय। आणि याच्यामध्ये श्वेतपत्रिका काढायचीच असेल तर मागच्या 25 वर्षाच्या काळ्या कारभाराची श्वेतपत्रिका काढली पाहिजे। बृहन्मुंबई महापालिकेकडे राखीव निधीमध्ये ठेवण्यात आलेल्या 44,824 कोटी इतकी रक्कम
बांधील दायित्वापोटी विश्वासार्हता म्हणून आहे. तसेच उर्वरित 36,623 कोटी इतकी रक्कम विविध महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी संलग्नित करण्यात आलेली आहे. एक मोठी बातमी, मुंबईकरांवर आता नव्या कराचा बोजा पडणार आहे. कारण पाणीपट्टीमध्ये वाढ होणार नाही असं आश्वासन महायुतीच्या वतीनं देण्यात आलं होतं. मात्र आता पाणीपट्टीत वाढ करणार नाही म्हणणाऱ्या महायुतीच्या सत्ता काळातच मुंबईकरांना कराची झळ बसणार आहे. ज्यांच्या घराचं क्षेत्रफळ हे 500 स्क्वेअर फुटांपेक्षाही कमी आहे अशा नागरिकांकडून देखील पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर आकारला जाणार आहे. त्यामुळे आता महायुतीची पाणीपट्टीत वाढ न करण्याची घोषणा फक्त कागदावरच आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. 500 स्क्वेअर फुटाखालील घरांमध्ये जिथे जलमापक बसवलेलं नाही त्या घराचाही पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर आकारला जाणार आहे. यापूर्वी 500 स्क्वेअर फुटाखालील घरांना सरसकट मालमत्ता करासोबतच पाणीपट्टी आणि मलनिस्सारण कर माफ केला जात होता. यापूर्वी सदर करांचा मालमत्ता कर व देयकात समावेश करून देयके निर्गमित केली जात होती. सदर 500 चौरस फूट किंवा त्याहून कमी तटक्षेत्र असलेल्या जलमापक विरहित निवासी सदनिकांचा सरासरी दैनंदिन पाण्याच्या वापराबाबत सर्वेक्षण करून जल आकार व मननिस्सारण कर लागू करण्याचे सर्वंकष धोरण लवकरच तयार करण्यात येत आहे. बदलापुरातील अवैधरित्या स्त्रीबीज विक्री प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. स्त्रीबीजासाठी लाखोंचा सौदा झालाय. न्यूज 18 मराठीच्या हाती स्त्रीबीज विक्रीचं रेट कार्ड लागलेलं आहे. बदलापुरातील स्त्रीबीज विक्री प्रकरणी 5वी अटक करण्यात आली आहे. स्त्रीबीज विक्री करणाऱ्या टोळीला औषध पुरवठा करणाऱ्या फार्मासिस्टला अटक करण्यात आलेली आहे. सुमित सोनकाबळे असं आरोपीचं नाव असून तो विदाऊट प्रिस्क्रिप्शन औषध पुरवठा करत होता. बदलापूर शहरातील अवैधरित्या स्त्रीबीज विक्री प्रकरणात सुलक्षणा गाडेकर, मंजुषा वानखेडे आणि अश्विनी चाबुकस्वार या महिला आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भिगवण कथित अपहरण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालंय. संबंधित तरुणीनं आईकडे जाण्याची इच्छा कोर्टात व्यक्त केली आहे. इंदापूर कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली आणि त्यावेळी कोर्टासमोर तरुणीनं ही इच्छा व्यक्त केली. ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. आमदार संजय केणेकर, निरंजन डावखरेंकडून लक्षवेधी मांडण्यात आली. दरम्यान सरकारकडून तज्ज्ञांची टास्क फोर्स नियुक्त करण्यात आल्याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिली. मालेगाव महापालिकेच्या विद्युत कार्यालयातील नमाज पठणानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी कार्यालयात जाऊन हनुमान चालीसा पठण केलं. अधिकाऱ्यांना निवेदन देऊन नमाज पठण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी राज्यातील तब्बल 19 शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचं समोर आलंय. गृह विभागानं विधानसभेत ही धक्कादायक माहिती दिली आहे. आता एक मोठी बातमी, मीरा भाईंदरच्या पुलाचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला. मीरा भाईंदरमधील हा पूल 4 पदरी असताना पुढे जाऊन अचानक 2 पदरी करण्यात आला. याच पुलाची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी याबाबत सवाल उपस्थित केलाय. पूल गलगोटियातून पास झालेल्या इंजिनियरनं बांधला का असा सवाल त्यांनी केला. मीरा भाईंदरच्या पुलाचा अभिभाषणात सगळे पुलांचे उल्लेख झाले, पण मीरा भाईंदरच्या पुलाचा उल्लेख व्हायला पाहिजे होता. पुलाची नोंद, ती डिझाईन एकदा जाऊन बघा तुम्ही. आशिष शेलार साहेब, मीरा भाईंदरला एक पूल बांधलाय आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे. ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय. काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या. हा एकटा नाही आहे. तसं नागपूरला एक आहे महामार्गाचा पूल आणि तो जातो आहे एका घराच्या बाल्कनीमधून. महामार्गाचा पूल नागपूरमध्ये, आणि ते देवेंद्रजी कसं सहन करतात हेच मला कळत नाही. बदलापुरातून मोठी बातमी, बदलापूर शहरात अवैधरित्या स्त्रीबीज तयार करून त्याची तस्करी केली जात होती आणि या प्रकरणी आता मोठमोठे खुलासे होऊ लागलेत. स्त्रीबीज कोट्यवधी रुपयांना बाजारात विकले जात असल्याचं समोर आले. स्त्रीबीज विक्रीचं रेट कार्ड न्यूज 18 मराठीच्या हाती लागले. स्त्रीबीज तस्करीच्या काळ्या दुनियेत नामांकित खेळाडू, महिला मॉडेल, अभिनेत्री एवढंच काय तर उद्योगपती महिला देखील सहभागी असल्याची धक्कादायक माहिती हाती लागलेली आहे. दरम्यान या प्रकरणी 5 जणांना अटक झालेली आहे. यातील सुलक्षणा गाडेकर, मंजुषा वानखेडे आणि अश्विनी चाबुकस्वार या पहिल्या 3 आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
20 तारखेला जो रिमांड रिपोर्ट आणला गेला आणि आजचा जो रिमांड रिपोर्ट आहे तो सेम रिमांड रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. आता याच्यामधले जे बिग जॉर्ज आहेत, मोठाले ज्याला माणसे म्हणतात, ते बिग जॉर्जला अजून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यांना अरेस्ट केलेले नाहीत. आणि जे छोटे छोटे ज्याला मछली म्हणतात, त्यांना जे गरीब गरजू जे आहेत त्यांनाच फक्त अटक केलेली आहे. दरम्यान बदलापूर प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेच्या नातेवाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे. संबंधित महिला या फक्त एजंट म्हणून काम करत होत्या, त्या आरोपी आहेत असे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असं स्पष्टीकरण आरोपींच्या नातेवाईकांनी दिलंय. जर तुम्ही ह्यांचा बॅकग्राऊंड चेक कराल तर त्यांचं काहीही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्यांनी खूप लोकांना सोशली हेल्प देखील केलेली आहे. आणि जरी असं असेल, जरी आमची भावना फक्त एवढीच आहे की आम्हाला न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की ते ह्याची चौकशी व्यवस्थित करतील आणि निर्दोषांना व्यवस्थित सुटका देईल, कारण का आम्हाला एवढं समजतं की निर्दोष. मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी या संदर्भामध्ये महिला व बालविकास मंत्री म्हणून किंवा एक महिला म्हणून सुद्धा त्या संदर्भातली मी विनंती करणार आहे की पोलीस विभागाने या संदर्भातली कठोर कारवाई केलेली आहे. त्यांच्या तपासामध्ये या सगळ्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्या तपशिलात जाऊन किती IVF सेंटर्स याच्यामध्ये निगडीत कनेक्शनमध्ये आहेत, आणखीन कोण याच्यामध्ये आरोपी आहेत का, याचा सखोल तपास हा झाला पाहिजे. आता पुढच्या बातमीपत्राकडे वळणार आहोत. सुरुवात करूयात या क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांनी. रोहित पवार आज बारामती पोलिसात तक्रार दाखल करणार. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी DGCAच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची करणार मागणी. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित. बारामती पोलीस स्थानकात ब्लॅक बॉक्स सुस्थितीत असल्याबाबत नोंद. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी DGCA विरोधात तक्रार. रोहित पवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी रोहित पवारांची तक्रार CIDकडे सोपवली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. DA मध्ये 3% वाढ करण्यात आल्याची विधान परिषदेत घोषणा. जुलै 2025 पासून मिळणार लाभ, तर पाडव्याला मिळणार थकबाकी. मुंबई पालिकेच्या तब्बल 36,000 कोटींच्या ठेवी मोडणार. वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार ठेवींचा पैसा. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावर भीषण अपघात. एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू. खंडाळा गावाजवळ कार आणि मालवाहू ट्रकची एकमेकांना धडक. भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट. तरुणाकडेच राहण्याचा हट्ट करणाऱ्या तरुणीनं जबाब बदलला. VCद्वारे झालेल्या सुनावणीत आईकडे परतण्याची व्यक्त केली इच्छा. अभ्यास करत नाही म्हणून वडिलांनी मुलाला दिले चटके. मीरा भाईंदरमधील धक्कादायक घटना. नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपी फरार. कोल्हापुरातील कागल RTO चेकपोस्टवर अपघातांची मालिका सुरूच. भीषण वेगात आलेली दुचाकी थेट खड्ड्यात कोसळल्यानं अपघात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळाला इस्रायलचा सर्वोच्च सन्मान. इस्रायल संसदेत मोदींनी हमासच्या हल्ल्याचा नोंदवला निषेध. आणि आज चेन्नईमध्ये रंगणार T20 वर्ल्ड कप. भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात महामुकाबला. सुपर 8 मध्ये भारतीय संघासाठी सामना अत्यंत महत्त्वाचा.